नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. जय महाराष्ट्राच्या महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. महिला दिन विशेष असा हा कार्यक्रम इथे आम्ही करतोय. त्याच निमित्तानं जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आमच्या सगळ्या जय महाराष्ट्राच्या परिवाराकडून महिला दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा सुद्धा देते. आजच्या या कार्यक्रमामध्ये खास महिला माझ्यासोबत आहेत. अत्यंत प्रतिभावान अशा या सगळ्या कवयित्री आहेत आणि त्यांच्याकडून छान अशी कवितांची मेजवानी आज आपण अनुभवणार आहोत. खरं तर मला फार छान वाटतंय की यांच्यासोबत आता मी इथं बसलेली आहे आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसोबत मी सुद्धा त्यांच्या कविता आज अनुभवणार आहे आणि त्या कशा पद्धतीनं सादरीकरण करतायत किंवा प्रत्यक्ष ज्यांनी त्या ओळी लिहिलेल्या आहेत त्याच्या मागे त्यांचा काय विचार होता, कुठल्या हेतून ते लिहिल्या गेलेले आहेत हे आज त्यांच्या सादरीकरणामधून सुद्धा आपल्याला कळणार आहे. त्यामुळे ती सुद्धा एक वेगळी मज्जा त्याच्यामध्ये असणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मी सुरुवातीलाच आपल्या या चारही प्रतिभावान कवयित्रींची अगदी थोडक्यात ओळख करून देते आणि मग आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळणारच आहोत. आजच्या या महिला दिन विशेष कार्यक्रमासाठी माझ्यासोबत आहेत कविता मोरवणकर, त्याचबरोबर सोनाली जाधव अहिरे सुद्धा आपल्यासोबत आहेत, वृषाली विनायक आपल्यासोबत आहेत आणि छाया कोरेगावकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि या चौघींचंही मी खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही चौघी आज इथं आलात त्याच्यासाठीच मी सुरुवातीला तुमचे आभार मानते. तुमच्याकडून छान छान कविता आणि त्या मागे तुमचा काय विचार होता हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचंच आहे. अर्थात आता तुम्ही सगळ्याजणी स्वरचित कविता सादर करणारच आहात आणि तुमची इतकी छान प्रतिभा आहे, इतकं छान लिखाण आहे, त्यामुळे तुमच्यासोबत मी इथं बसली आहे ह्याचंच मला फार छान वाटतंय. मी स्वतः काही लिहित नाही, जरी आपण स्वतः कविता लिहित नसलो तरी सुद्धा कविता ऐकणं, ती कविता वाचणं ह्याचा एक वेगळा आनंद आपल्यापैकी प्रत्येकाला घ्यायचा असतो. तर मला वाटतं की आता तुम्ही सगळ्याजणी छान छान कविता सादर कराल त्यापूर्वीच मी माझी एक कविता छोटीशी मला आवडलेली सादर करून टाकते, म्हणजे मग प्रेक्षक पूर्णपणे तुमच्या कवितांचा आनंद निश्चितपणे घेतील. खरं तर आपण असं म्हणतोय की महिला दिन विशेष आहे आणि आता तुम्ही बघत असाल की सगळ्या महिलाच आम्ही इथं बसलेलो आहोत, पण एखादा पुरुष एखाद्या स्त्रीविषयी काय विचार करू शकतो, त्याच्या नेमक्या काय भावना असू शकतात स्त्रीच्या जगण्याविषयी आणि तिच्या एकंदरीतच सगळ्या आयुष्याविषयी, हे सुद्धा जाणून घेणं थोडंसं औत्सुक्याचं आपल्या सगळ्यांसाठी असेल. तर त्या हेतूने मी कवी किरण येले यांची एक कविता सादर करणार आहे आणि मग त्यानंतर आपण तुमच्या कवितांकडे सुद्धा वळूयात. मी कवितेला सुरुवात करते. कुणी तारीफ केली तिच्या साड्यांची व कपड्यांची, कुणी तारीफ केली तिच्या साड्यांची व कपड्यांची, किती भरभरून सांगू लागते त्या कुठून आणल्यात, कुठे स्वस्त मिळतात, कशी घासाघीस केली वगैरे सगळंच. कुणी तारीफ केली तिनं बनवलेल्या पदार्थाची, तर ती सांगू लागते जास्त चव आणण्यासाठी काय करावं सगळंच न विचारता. किंवा मग तुम्ही एखाद्या कशिद्याविषयी तिला विचारलं तर ती सांगेल कोणता दोरा वापरावा, कुठली शेड कुठे मिळेल, कोणत्या रंगावर कोणता रंग आणि कोणती नक्षी खुलून दिसेल ते असं सगळंच. बाईला फक्त छान दिसतंय हे म्हटलं की ती भरभरून सांगू लागते सगळं. पण तेच तिनं हातावर काढलेल्या मेहंदीची तारीफ तुम्ही केली तर ती नुसतं हसते आणि गप्प राहते. तिला माहित असतं त्या नक्षीच्या वळणाच्या लईत नेमकं कुठे आणि कोणत्या उणीवा राहून गेल्या. एखाद्या बाईच्या हातावरच्या मेहंदी संदर्भात सुद्धा इतका छान विचार एखादा पुरुष करू शकतो ही कल्पना खरं तर आम्हा बायकांना सुखावणारी असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. मला वाटतं आता आपण तुमच्या सगळ्यांच्या कवितांकडे वळूयात, कारण प्रेक्षकांना ती सुद्धा ऐकण्याची एक वेगळी उत्सुकता आहे. आता मगाशी जेव्हा आम्ही चौघीजणी या सगळ्या कार्यक्रमासंदर्भात बोलत होतो तेव्हा एकमताने असं ठरलेलं आहे की छायाताईंपासून सुरुवात करायची आहे, कारण आमच्या सगळ्यांमध्ये त्या ज्येष्ठ आहेत. त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी लगेचच तुमच्याकडे वळते. छाया कोरेगावकर प्रतिभावान कवयित्री आपल्या सोबत आहेत. खरं तर त्या बँकेत काम करत होत्या, सध्या त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. त्यांचे कविता संग्रह, कादंबरी, त्याचबरोबर कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान सुद्धा झालेला आहे. तेव्हा आता तुमची छानशी छोटीशी ओळख मी करून दिल्यानंतर आता पुढची पुन्हा एकदा कविता तुम्ही सादर करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. धन्यवाद. नमस्कार. आता 8 मार्चच्या निमित्ताने सर्वच महिलांना शुभेच्छा भरभरून येत राहतात. त्याला एक प्रत्युत्तर म्हणून माझी ही कविता आहे की महिला दिनाच्या पावसात भिजण्या इतकी ती आता कोवळी राहिली नाही. महिला दिनाच्या पावसात भिजण्या इतकी ती आता कोवळी राहिली नाही. शतकाचे प्रहार झेलून निब्बर झाली तिची त्वचा. शतकाचे प्रहार झेलून निब्बर झाले तिची त्वचा. स्त्रीत्वाच्या भरजरी
पदराआड, स्त्रीत्वाच्या भरजरी पदराआड ती लपवत नाही तिची आदिम भूक बाई सकट माणूस असण्याची. ती लपवत नाही तिची आदिम भूक बाई सकट माणूस असण्याची. तुमच्या समतेच्या तुणतुण्याची तार तिने केव्हाच निकामी केली. तुमच्या समतेच्या तुणतुण्याची तार तिने केव्हाच निकामी केलीये. कैवाऱ्यांनो सावधान, कैवाऱ्यांनो सावधान, आता ती जग जिंकण्याच्या तयारीत आहे. क्या बात क्या बात आहे. बदलत्या स्त्रीचे नेमके विचार काय आहेत हे तुम्हाला अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छिणारी ही कविता आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळूयात. कविता मोरवणकर आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला कविता ऐकायच्या आहेत. त्यांचं नावच मुळात कविता आहे, त्यामुळे ती सुद्धा एक गंमत ह्याच्यात आहे. त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, अनेक कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत, अनेक पुरस्कारांनी त्यांचा सुद्धा सन्मान झालेला आहे. कविता ताई, आता कविता सादर करण्यापूर्वी एजाज शेख नावाचे आमचे गझलकार आहेत, त्यांच्या 2 ओळी सादर करते. ते म्हणतात की पाहतो प्रत्येक स्त्री अन भेटते आई मला. पाहतो प्रत्येक स्त्री अन भेटते आई मला. याप्रमाणे स्त्री तुझा सत्कार झाला पाहिजे. याप्रमाणे स्त्री तुझा सत्कार झाला पाहिजे. तर अशाच आशयाची एक कविता आहे. म्हणजे स्त्रियांचा सत्कार कशामुळे होऊ शकतो, तिच्याकडे कशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे, तर या गोष्टींचा उहापोह मी माझ्या कवितेत केलेला आहे. आणि ती कविता आहे खिडकी बाहेरील सावज. लहानपणी खिडकी बाहेर पडलेल्या बाहुलीला डिवचणारे कावळे पाहून मी धावले होते त्या दिशेने. लहानपणी खिडकी बाहेर पडलेल्या बाहुलीला डिवचणारे कावळे पाहून मी धावले होते त्या दिशेने. मी उचलून कवटाळलं होतं तिला माझ्या बाहुपाशात. त्यावेळी टचकन पाणी आलं होतं डोळ्यातून. तिच्या कुरतडलेल्या देहावरून कितीतरी वेळ फिरत होते माझे इवलेसे हात. तेव्हापासून सावजावर झेपावलेल्या कावळ्यांचा कर्कश आवाज ऐकून मी धावायचे खिडकीजवळ. मी भिरकावून द्यायचे त्यांच्या दिशेने हातात असेल ते. कावळे पांगायचे चोहीकडे. असं घडायचं कित्येकदा आणि आजही घडत आहे माझ्या अवतीभोवती. फरक एवढाच की कावळ्यांची जागा घेऊ लागली माणसं आणि बाहुलीच्या जागी सावज होतोय एक जिवंत देह, माझ्यासारख्या एखादीचा. मला मात्र चाहूल लागत नाही त्याची. आताशा माझ्या हातही जात नाहीत खिडकी बाहेर काही भिरकावण्यासाठी. कारण मी मोठी झाले तशी मोठी झालीच नाही खिडकी. म्हणूनच मी ठरवलंय आता खिडकीच टाकायची काढून. मी मोकळी करायची वाट हातात असेल ती भिरकावण्यासाठी. निदान त्यामुळे तरी सुटका होईल एखाद्या निरपराध देहाची. मी तिच्यासोबत माझीही. अगदीच. सध्याच्या काळात खरं तर फक्तच महिलांचा सन्मान आम्ही करतोय किंवा जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण शुभेच्छा देतोय असं फक्त छान छान म्हणण्याऐवजी हे जे वास्तव आहे समाजातलं ते मांडणारी खरं तर ही कविता असं म्हणायला काहीच हरकत नाही. यानंतर आपण पुढच्या आपल्या कवितेकडे बोलूयात. सोनाली जाधव अहिरे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा छान अशी कविता आपल्याला ऐकायची आहे. त्या मुंबईमध्येच मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून काम करतात. कविता लेखन त्याचबरोबर साहित्यिक कार्यक्रमांचं सुद्धा लेखन आणि निवेदन सुद्धा त्या करतात. त्याचबरोबर अभिवाचनाचे कार्यक्रम सुद्धा त्या करतात. तर आता त्यांच्याकडून आपण कविता ऐकूया. नमस्कार. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप भरभरून शुभेच्छा. कविता सादर करण्यापूर्वी एका कवयित्रीच्या 2 ओळी मला आठवतात की माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था. माँ तुम्हें थोड़ा कम माँ होना चाहिए था ताकि तुम्हारे लिए होती थोड़ी ज़्यादा नींद, थोड़ी कम थकान और देर से आने वाला बुढ़ापा. पर माँ तुमने हमेशा माँ बनना ही चुना. आणि याच संदर्भात मी माझी पुढची कविता सादर करते की बाई ते आईपणाचा जो प्रवास आहे तो जरी आनंदाने आपण स्वीकारलेला असला तरी या प्रोसेसमध्ये एका बाईला किती प्रश्नांना सामोरं जावं लागतं या संदर्भातली माझी कविता आहे पिशवी.
खरं तर मी रोज पाहते रंगीबेरंगी पिशवी. हम्म. खरं तर मी रोज पाहते रंगीबेरंगी पिशवी. त्या पिशवीचे ओझे मला दिसते प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर. बर. कधी सामानाने भरलेली, कधी धान्याने भरलेली, तर कधी लहान मुलांच्या खाऊने भरलेली. पण कधी कधी या पिशवीचे ओझे फार असह्य वाटते. कारण कारण ती बाईच्या गर्भारपणाची कबुलीही देते. ती छेदत जाते बाईचे बाईपण, पोखरत जाते बाईला कणाकणाने. तरीही गुरुत्वाकर्षणाच्या दुप्पट वेगाने बाई मातृत्व जपण्यास होते सुसज्ज. आणि मग उमगते एक पारदर्शक सत्य. भरलेली पिशवी रीती करता येते. भरलेली पिशवी रीती करता येते, पण बाईच्या आत दडलेली पिशवी अनिवार्य प्रश्नाप्रमाणे टाळता येत नाही. अनिवार्य प्रश्नाप्रमाणे टाळता येत नाही. क्या क्या बात आहे. अत्यंत सुंदर. म्हणजे मनाला तुमच्या पुन्हा एकदा परत विचार करावा लागतो या सगळ्या संदर्भाने. असं हे सगळे शब्द आहेत जे अंगावर काटा सुद्धा आणतात आणि तुम्हाला विचार करायला भाग सुद्धा पाडतात. ही फार महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्या शब्दांमधली ही खरी ताकद आहे, कवितेची ही खरी ताकद आहे असं आपण म्हणतो. याच्यानंतर वृषाली विनायक आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला छानशी कविता ऐकायची. वृषालीताई सुद्धा सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम करतात आणि आपल्या कवितांमधून स्त्री जाणीवांसंदर्भात विशेषतः त्या अगदी स्पष्टपणे लिहितात. बदलत्या काळातली स्त्रीची संवेदना नेमकी कशी आहेत त्याबाबत त्या लिहितात. तर त्याच अनुषंगाने आम्हाला आज काहीतरी ऐकायला आवडेल. सगळ्यांना महिला दिनाच्या मनापासून सदिच्छा. तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा. तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा. सालस नेत्री पाझरणारी सृजनाची नित अमृतधारा. स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवूनी स्त्री शक्तीची साधना. स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवूनी स्त्री शक्तीची साधना. मांगल्याने घुमुद्या ओठी स्त्री जन्माची गर्जना. मांगल्याने घुमुद्या ओठी स्त्री जन्माची गर्जना. मी एक कविता सादर करते. त्याच्यात खरं तर काय होतं, अनेकदा आपल्याकडे छायाताई पुरुषांच्या मनामध्ये कित्येक स्त्रिया असल्या तरी चालतात, पण स्त्रीला मात्र तेवढी लिबर्टी घेता येत नाही, तेवढं स्वातंत्र्य घेता येत नाही. तोच थोडासा आशय मांडण्याचा प्रयत्न करते की दोन पुरुषांच्या निवडीत बाई अडकतेच कधीतरी. दोन पुरुषांच्या निवडीत बाई अडकतेच कधीतरी. तेव्हा व्यभिचार वगैरे शिवतही नाही तिच्या पारदर्शी जगण्याला. दोन पुरुषांच्या निवडीत बाई अडकतेच कधीतरी. तेव्हा व्यभिचार वगैरे शिवतही नाही तिच्या पारदर्शी जगण्याला. आळीपाळीने ती दोघांशी करते संसार मनातल्या मनात. आळीपाळीने ती दोघांशी करते संसार मनातल्या मनात. तेव्हा कसलीच तारांबळ होत नाही पांगळ्या स्वप्नांच्या शर्यतीत. ती हिंडते दोघांसोबत. ती हिंडते दोघांसोबत. मोर्चा, संमेलने, दवाखाना, फुटपाथ. चारित्र्याचा सनातन इतिहास रिमूव्ह करत बाई मोकळी करते स्पेस स्वतःच्या श्वासांसाठी. ती शोधते स्वतःला दोघांच्या मैफिलीत एकाच वेळी. ती शोधते स्वतःला दोघांच्या मैफिलीत एकाच वेळी, पण सांडत नाही एकही अश्रू आतल्या घालमेलीचा. हरेक क्षण बाई जगून घेते ओबड धोबड आतल्या आत. हरेक क्षण बाई जगून घेते ओबड धोबड आतल्या आत. कारण वास्तवात ती जाणून असते दोन्ही किनाऱ्यांचा कोरडेपणा. ती जाणून असते दोन्ही किनाऱ्यांचा कोरडेपणा. अगदी. आणि कितीही कोरडी नातीही असली तरी सुद्धा त्यातला ओलावा घरातली बाई असं आपण जे म्हणतो ते खरं तर हे सगळं आहे. कारण तिची रोजची जगण्यातली पैसे कमवण्यासाठीची, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ती तारांबळ एकीकडे उभीच असते. त्याचबरोबर आपल्या घरातल्यांचा, मुलांचं सुद्धा बघून ते सुद्धा सगळं सुरळीत करायची मोठी जबाबदारी आपण स्वतःहून घेतलेली असते. त्याचं कुठलंच ओझं नसतं, पण कुठेतरी या शब्दांमधून त्याची जाणीव होते, त्याविषयीचा विचार होतो. आणि आजच्या जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमाचा खरं तर हेतूच तो आहे की सगळ्याच स्त्रियांच्या, म्हणजे ती घरी असणारी असो किंवा घराबाहेर पडून काम करणारी असो किंवा नाती सांभाळणारी असो, पैसे कमावणारी असो, वेगवेगळ्या स्तरावर कशा पद्धतीनं स्त्रिया आपलं आयुष्य जगतायत ते किती छान फुलवतायत. आणि आपल्या सकट समाज सुद्धा फुलवायचं भान त्या विसरत नाहीत. ही त्यातली फार महत्वाची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हेच समाजभान राखणारी
प्रत्येक स्त्री तिच्या रोजच्या आयुष्यात अनेकदा धावपळ सुद्धा करते. म्हणजे आपल्यापैकी सुद्धा अनेक जणी अशा आहेत की ज्या नोकरी व्यवसाय दुसरा करतात आणि त्याबरोबर स्वतःचे छंद सुद्धा जोपासतात. ही जी रोजची धावपळ मी आता म्हणाले त्याच्यात एक अत्यंत महत्वाचा धागा आहे, तो म्हणजे लोकल ट्रेन. त्या लोकल ट्रेनच्या गर्दीमध्ये रोज जाणं, तिथली भांडणं ऐकणं किंवा त्याच्यामध्ये कधीतरी स्वतःचंही भांडण होणं, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख असतोच. म्हणजे ते आता रोजच्या जगण्याचा एक भाग झालाय खरं तर. याच्या संदर्भात नीरजाताईंनी फार सुंदर कविता लिहिलेली आहे, ती मी सादर करते. भरगच्च हिंकळणारा बायकांचा डबा, भरगच्च हिंकळणारा बायकांचा डबा, श्वासात मिसळताना अनेक श्वास ऐकू येतात एकमेकींच्या काळजाची स्पंदन. त्या समजू शकतात एखादीचं हिंस्त्र होणं चढताना धक्का लागल्यावर. त्या समजू शकतात एखादीचं हिंस्त्र होणं चढताना धक्का लागल्यावर. तर कधी कधी निळेशार डोळे खिडकी बाहेरची सृष्टी न्याहाळताना. कोणाच्या पिशवीत भाज्या, कुणाच्या पिशवीत भाज्या, कुणाच्या टिफिन मध्ये दुपारचं जेवण, कुणाच्या मनात घरचं गाणं, तर कुणाच्या मनात ऑफिसचं टेन्शन. सगळ्यांच्या कपाळावर घाम, सगळ्यांच्या कपाळावर घाम, पण ओठांवर हसू. लेडीज डबा एक हक्काची जागा, लेडीज डबा एक हक्काची जागा जिथे कुणाचं बंधन नाही. ही खरं तर अनेकींसाठी महत्वाची गोष्ट असते की बंधन कुठेच नाही, असा अनेकींच्या आयुष्यातला लेडीज डबाच असतो कदाचित. त्यामुळे लेडीज डबा एक हक्काची जागा जिथे कुणाचं बंधन नाही, कुणाची भीती नाही, फक्त आणि फक्त मैत्री आणि समजून घेणारी मन. महिला स्पेशल एक प्रवास, महिला स्पेशल एक प्रवास जो जोडतो मनांना आणि देतो एक वेगळी ओळख. नीरजाताई, या सगळ्या लोकल डब्याच्या नुसतं प्रवासात रोजचा आपल्यासाठी प्रवास असेल, पण नीरजाताई फार वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतात आणि त्यात सुद्धा आपल्या मनातली जी रोजची घालमेल आहे ती छान शब्दबद्ध करतात असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा आपण तुमच्याच कवितांकडे बोलूयात. पुन्हा एकदा मी छायाताईंकडे येते. तुमची एखादी छान कविता आता ऐकायची आम्हाला. मी मैत्रिणी नावाची कविता सादर करते. त्याच्या आधी एक कालच अगदी मला एक 2 ओळी सुचल्या, त्या मी जरा ऐकवते. की उंबरठ्यावरचं माप ओलांडतानाच झालेली आयुष्याची सांडलवंड तिच्या लक्षात येण्यापूर्वी पर्यंत उंबरठा तिच्यापासून खूप दूर गेलेला असतो आणि संसाराच्या तळघरात ती चकव्यासारखी पुन्हा पुन्हा फिरत राहते. तर मैत्रिणी नावाची ही कविता आहे. मैत्रिणी, तू ऐकते आहेस ना त्या बेलगाम घोड्यांच्या टापांचे आवाज. मैत्रिणी, तू ऐकते आहेस ना त्या बेलगाम घोड्यांच्या टापांचे आवाज. तुझ्या चिमुकलीच्या बाळमुठीतली कोवळी पहाट, तुझ्या चिमुकलीच्या बाळमुठीतली कोवळी पहाट त्यांच्या टापांच्या खाली चिरडण्यापूर्वीच तू चुलीच्या धुरातून बाहेर ये. बघ उंबरठ्या बाहेरचा ग्लोबल लखलकाट, बघ उंबरठ्या बाहेरचा ग्लोबल लखलकाट. झाकोळतील तुझे डोळे तेजाने, मात्र चिकाटीने तेवत ठेव तुझ्या अस्मितेची चिमुकली चांदणी. मात्र चिकाटीने तेवत ठेव तुझ्या अस्मितेची चिमुकली चांदणी. त्यांना पुरता अंदाज आलाय तुझ्या पंखांचा, त्यांना पुरता अंदाज आलाय तुझ्या पंखांचा. म्हणूनच सांस्कृतिक पैंजणात तुझे पाय अडकवू नकोस, म्हणून सांस्कृतिक पैंजणात तुझे पाय अडकवू नकोस. आणि आरक्षणाच्या गाजरालाही भुलू नकोस, आरक्षणाच्या गाजरालाही भुलू नकोस. गाजराची पुंगी वाजवण्यात निपुण आहेत इथले मदारी, गाजराची पुंगी वाजवण्यात निपुण आहेत इथले मदारी. मैत्रिणी, तू आता एकच कर, मैत्रिणी तू आता एकच कर. शिकून घे युगारंभाची ग्लोबल लिपी, शिकून घे युगारंभाची ग्लोबल लिपी. वाट पाहू नकोस कोणत्या ज्योतिबाची, वाट पाहू नकोस कोणत्या ज्योतिबाची. तुझी तूच हो सावित्री आणि लिहून काढ एक नवी बाराखडी, आणि लिहून काढ एक नवी बाराखडी. धन्यवाद. अगदी आपण म्हणतो की उंबरठा ओलांडून स्त्री बाहेर आली
आणि खरं तर यापूर्वीचं वाक्य असं होतं की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतोय, पण आत्ताच्या काळातल्या मुली मला वाटतं त्या पुढेही एक पाऊल टाकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की पुरुषाचा खांदाच हीच मर्यादा कशाला हवी, आम्ही त्या पुढेही सुद्धा जाऊ शकतो. तर हा जो एक सुंदर आणि वेगळा विचार आहे त्या आधारावर जाणाऱ्या अनेकींनी जरूर याचा विचार करावा. मला वाटतं हे शब्द ऐकल्यानंतर बसमध्ये एखादी आरक्षित सीट असेल बाईसाठी तर त्यासाठी भांडत बसण्यापेक्षा ही अशी वृत्ती आपण प्रत्येकीने अनुभवूया आणि खरंच गरज असेल तरच त्याचा उपयोग करूया. नाहीतर आपण सुद्धा माणूस म्हणून जगू शकतो की ही एक स्वतःची ताकद आपण आपल्यात आणायला काहीच हरकत नाही मला वाटतं, आणि तेव्हाच आपण समानतेविषयी सगळ्याजणी बोलू शकू. मी कविता ताईंकडे येते. आता तुमची कविता सादर करा. मध्यंतरी म्हणजे बऱ्याच दिवस झाले काही खेळाडू मुली आहेत त्यांनी एक लढा उभारला होता एका व्यवस्थेविरुद्ध. तर त्याच्यावर भाष्य करणारी कविता आहे. कवितेचं नाव आहे लढणाऱ्या पोरी. लढणाऱ्या पोरी थकत नसतात कधी, लढणाऱ्या पोरी थकत नसतात कधी. जग उलटून टाकण्याची जिगीषा त्यांना अस्वस्थ करते प्रत्येक वेळी. त्या होतात व्यवस्थेविरुद्धचा बुलंद आवाज. हुकुमशाहीचा डोलारा नेस्तनाबूत करण्यासाठीच खरं तर त्या जन्माला येतात अथवा स्वतःच जन्म घेतात. त्यांचा प्रवास नसतोच मखमली मुलायम गालीच्या सारखा. त्यांचा प्रवास नसतोच मखमली मुलायम गालीच्या सारखा. असंख्य शूल खुलावत असतात तरीही त्या चालत राहतात निरंतर. बुलडोजर होऊन नाचू लागतात अराजकतेच्या छाताडावर. नीट चिरडणाऱ्यांचेच टाकतात चिरडून मनसुबे भूगर्भाच्या आत आत. त्यांना माहित असतं आपण चाललो तरच पुढच्या तमाम लेकी बाळी बागडू शकतील खुलेआमपणे. त्यांना माहित असतं आपण चाललो तरच पुढच्या तमाम लेकी बाळी बागडू शकतात खुलेआमपणे. म्हणूनच झपझप टाकू लागतात पावलं लढणाऱ्या पोरी. त्या जेव्हा थकतील तेव्हा हरतील हेही माहित असतं त्यांना. त्या जेव्हा थकतील तेव्हा हरतील हेही माहित असतं त्यांना. म्हणूनच त्या लढत राहतात. त्यांच्यासारख्याच लढणाऱ्या पोरींचा जन्म होईपर्यंत त्या लढत राहतात. आता पुन्हा एकदा वृषालीताईंकडे येऊया. त्यांची एक छानशी कविता ऐकूया. जाळ चुलीचा होऊन आग पोटाची सोसते. बर. जाळ चुलीचा होऊन आग पोटाची सोसते. लेकराच्या भुकेसाठी माय जिंदगी जाळते. लेकराच्या भुकेसाठी माय जिंदगी जाळते. अनुभवाच्या परिपक्व सारणीतून तू पाहतोस माझ्याकडे. बर. अनुभवाच्या परिपक्व सारणीतून तू पाहतोस माझ्याकडे. क्षणाक्षणाला मांडतोस लेखाजोखा माझ्या अस्थिर अस्ताव्यस्त दिशाहीन मोसमांचा. टिपत राहतोस माझा पाऊस काळ. तू टिपत राहतोस माझा पाऊस काळ तुझ्या स्थिरस्थावर लेखणीने. तुला लागत नाही थांग माझ्या बरसण्याच्या वेळांचा तेव्हा घोषणाच करतोस ऋतुचक्र बिघडल्याची. तुला लागत नाही थांग माझ्या बरसण्याच्या वेळांचा तेव्हा घोषणाच करतोस तू ऋतुचक्र बिघडल्याची. माझी पोरस्वदा रिमझिम न्याहाळतोस कधी भाळतोसही माझ्या नाद भरल्या सरींवर. माझी पोरस्वदा रिमझिम न्याहाळतोस कधी भाळतोसही माझ्या नाद भरल्या सरींवर. मला कळते तुझी घालमेल. मला कळते तुझी घालमेल कोरड्या आभाळाची सल. पण म्हणून भरतीच्या वेळा तटस्थपणे नाही जगता येत. पण म्हणून भरतीच्या वेळा तटस्थपणे नाही जगता येत. मुकी करता येत नाही पावसाची धून. म्हणूनच तुझ्यात विसावलेल्या परिपक्वतेवर फुंकर मारून मला रीता करायचाय तुझ्यातला एकाकी मल्हार. म्हणूनच तुझ्यात विसावलेल्या परिपक्वतेवर फुंकर मारून मला रीता करायचाय तुझ्यातला एकाकी मल्हार. ऋतुबदलाची संगत अनुभवताना बरसातीचा कलंदरपणा भिनवेल तुझ्यात माझी हुरहुर. तुझ्या नव्या श्रावण सरींसाठी. अगदी 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 फार सुंदर फार सुंदर. म्हणजे छान वातावरण निर्मितीच या शब्दांनी झाली असं म्हणायला अगदीच हरकत नाही. यानंतर आपण सोनालीताईंकडे येऊयात. नुकतीच कविताने या ठिकाणी लढणाऱ्या पोरी ही कविता या ठिकाणी सादर केली.
त्याच कवितेचा एक धागा पकडून माझी एक कविता आहे की ही जी ताकद आहे आपल्याला ही कुठनं आली आहे आपल्यात. तर गे माय सावित्री, गे माय सावित्री तू काय करून गेलीस, गे माय सावित्री तू काय करून गेली, शिक्षणाचं दान आमच्या पुढ्यात टाकून गेलीस. बघ आमच्या ओटीला, बघ आमच्या ओटीला आत्मभान आलंय आणि आम्ही आमच्या अस्तित्वाला चाकोरीतून मुक्त केले आणि आम्ही आमच्या अस्तित्वाला चाकोरीतून मुक्त केले. तर याच पार्श्वभूमीवर माझी कविता आहे. तू उठ, तू उठ चालतच राहा, तू उठ चालतच राहा, पडशील धडपडशील तरी उठ आणि चालतच राहा. नकोच बघू आजूबाजूला, नकोच बघू आजूबाजूला, तिथे उग्र वास आहे भरून अस्वस्थ भूत वर्तमान आणि भविष्याचा. नकोच बघूस आजूबाजूला, तिथं उग्र वास आहे भरून अस्वस्थ भूत वर्तमान आणि भविष्याचा. तू शांतपणे स्वतःत बघ, बर, तू शांतपणे स्वतःत बघ, अगदी वरून खाली डोळे बंद कर. एक ऊर्जा सतत वाहत असेल बघ तुझ्यात, एक ऊर्जा सतत वाहत असेल बघ तुझ्यात, तिला नखशिखांत भरून घे. इतकं की तुझ्याशिवाय तुला आता कोणी हरवूच शकणार नाही. क्या बात आहे. आता बघ, आता बघ दिसेल उजेड तुला तुझ्या आत, आता बघ दिसेल उजेड तुला तुझ्या आत, जो तुला स्वयं प्रकाशित करेल. वा, शेवटी अंतिम सत्य हेच, शेवटी अंतिम सत्य हेच, अत्तदीप भव. क्या बात आहे. मला वाटतं रोजच्या जगण्याच्या धबडग्यात ज्या कुणी आता खूपच अडकून गेलेले आहेत आणि अगदी स्वतःविषयी विचार करायला सुद्धा विसरले असतील, त्यांच्यासाठी हे शब्द महत्वाचे असतील. कारण त्यांनी जसं म्हटलं आता सोनालीताईंनी की डोळे बंद करून स्वतःकडे वरपासून खालपर्यंत खरंच आपण बायका किती वेळा बघतो याचा खरंच विचार व्हायला हवा. आणि फक्त आरशात बघणं हा मुद्दा नाहीये, आपण स्वतःविषयीचा विचार करतो ना, आपण सहज अगदी आपल्या मनात मला वाटतं हे विचार वरचेवर डोकावतात. प्रवासात म्हणा किंवा काम करताना म्हणा की लग्नाआधी आपण एखादा छंद जोपासत होतो, तो आता कसा सुटलाय, आणि माझं हे स्वप्न होतं पण ते राहून गेलंय आता, आणि आता घरचं सगळं बघायचंय, प्रवास करायचा आहे, नोकरी करायची. या सगळ्या धबडग्यात सुद्धा तुमचे छंद जोपासायचे जर राहून जात आहेत तर थोडासा वेळ काढता येईल का याचा विचार या महिला दिनाच्या निमित्तानं जरूर जरूर करा, अशी मी अगदी कळकळीची विनंती जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना मनापासून करेन. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, फक्त महिलांना ही विनंती नाहीये, तर त्यांच्यासोबत असलेल्या पुरुषांना सुद्धा विनंती आहे की ती स्वतःकडे बघू शकेल, स्वतःला थोडासा वेळ देऊ शकेल, तिचे छंद जोपासू शकेल. याच्यासाठीचा वेळ जर तुम्ही तिला द्यायला मदत केलीत तर मला वाटतं ती फार मोठी गोष्ट असेल, ते खूप मोठं गिफ्ट असेल या वुमन्स डेचं, असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यामुळे तुमच्या घरातली तुमची बहीण, तुमची आई, तुमची बायको, एकंदरीतच सगळ्या स्त्रीवर्ग स्वतःसाठी थोडासा वेळ देऊ शकेल, याच्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करता येतोय का? अगदी जरूर त्याच्यासाठी हा प्रयत्न निश्चित अगदी निश्चित करा, अशी विनंती मला वाटतं आमच्या सगळ्यांकडूनच मी सगळ्या प्रेक्षकांना करेन. शुभेच्छा देऊ नका. अगदी नुसत्या शुभेच्छा देऊ नका. मला वाटतं अनेकदा असं होतं की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आता ही चर्चा हळूहळू सुरू पण झालेली आहे की आता ते महिला दिनाचं असतं, मग ते तेव्हा आम्हाला ज्या आमच्या फिमेल कलिग आहेत, ज्या स्त्री आमच्या सहकारी आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या डेस्कवर जाऊन एक गुलाबाचं फुल आणि चॉकलेट ते ठेवावंच लागतं ना वुमन्स डेला. ही परंपरा होत चालली आणि त्याचा त्रास होत चाललाय का काय, अशी जर का रिॲक्शन किंवा असा जर प्रतिसाद ह्या संदर्भातला येत असेल तर मला वाटतं की थोडासा अशांनी विचार करायला हरकत नाही. म्हणजे फक्त डेस्कवर गुलाब ठेवून काही फार होणार नाहीये. बायकोचा एखादा छंद जोपासायचा राहून गेला असेल तर तो जरूर तिला वेळ थोडासा मिळवून द्या. बहिणीचं एखादं स्वप्न असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काही मदत करू शकता का हे बघा. आई आता सगळं धबडग्या जगाचा झालेला आहे करून, तरी सुद्धा आईची एखादी इच्छा निश्चित राहिलेली असेल, त्यासाठी तुम्ही काही करू शकता का, हा विचार आणि हा प्रयत्न जरूर करा, अशी मनापासून मी विनंती करते. आणि पुन्हा एकदा कवितांकडे वळते. छायाताई, रिधीने इतकं छान आणि इतकं सुंदर आवाहन केलेलं आहे, अतिशय गोड आणि मधुर असं आवाहन केलेलं आहे, पण ते फार गरजेचं आहे. नुसतं फूल देऊन भागणार नाहीये, कधीचा अवकाश तिला द्यायला पाहिजे. पण आता ह्या सगळ्या अवकाशासाठी आपल्याकडे काय तजवीज आहे? आता युद्ध तर येऊन उंबरठ्यावर ठेपलेलं आहे. मला व्हायरस नावाची कविता सादर करायची आहे, पण या युद्धाच्या संदर्भाने ज्या काही 4 वळी मला सुचलेल्या त्या मी आधी सादर करते आणि एक कविता अगदी छोटी आहे, वेळ नाही घेते. की उद्याची हमी उशाला घेऊन निश्चिंत झोपावं,
उद्याची हमी उशाला घेऊन निश्चिंत झोपावं इतका श्रीमंत राहिला नाही या महानगरातला माणूस. इतका श्रीमंत राहिला नाही या महानगरातला माणूस. उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा कोणत्याही प्रहरी विद्रूप होऊ शकतो बॉम्बस्फोटच्या एका तुकड्याने. उगवणाऱ्या दिवसाचा चेहरा कोणत्याही प्रहरी विद्रूप होऊ शकतो बॉम्बस्फोटच्या एका तुकड्याने. विस्कटू शकतो सुबक घरांची मांडामांड. विस्कटू शकतो सुबक घरांची मांडामांड. कालवू शकतो भरल्या ताटात माती. झाडं ही माणसांसारखी छिनबिन झालीयेत, रस्त्या रस्त्यातनं धावत सुटलीयेत आश्रयासाठी. झाडं छिनबिन झालीयेत, रस्त्या रस्त्यातनं धावत सुटलीयेत आश्रयासाठी. पाखरांनी तर दाणे टिपायचं सोडून शस्त्र धरलेत आपापल्या सोचित घरटी वाचवण्यासाठी. पाखरांनी तर दाणे टिपायचं सोडून शस्त्र धरलेत आपापल्या सोचित घरटी वाचवण्यासाठी. आणि आईच्या गर्भाचा निवारा पुरेसा वाटत नाही अर्भकांना. आईच्या गर्भाचा निवारा पुरेसा वाटत नाही अर्भकांना. त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली आहे. त्यांनी आता चिलखताची मागणी सुरू केली. व्हायरस नावाची कविता आहे की साथीच्या रोगात मरून पडाव्यात उंदीर घुशी जागोजाग. साथीच्या रोगात मरून पडाव्यात उंदीर घुशी जागोजाग. तशा विस्कटलेल्या बाया घरोघरी गल्लीत दारे, घरोघरी गल्ली बोळात, चालत्या बसमध्ये आणि गमभन शिकवणाऱ्या विद्यालयामध्ये सुद्धा. तशा विस्कटलेल्या बाया गल्लोगल्ली घरी दारी, चालत्या बसमध्ये आणि गमभन शिकवणाऱ्या विद्या मंदिरातही बाया अजाण सुजाण कोवळ्या निब्बर. बाया अजाण सुजाण कोवळ्या निब्बर. खेड्यातल्या शहरातल्या आणि बुरख्यातल्या सुद्धा. खेड्यातल्या शहरातल्या आणि बुरख्यातल्या सुद्धा. म्हणून अलीकडे आजोबा फिरवत नाहीत नातीच्या जावळातून हात प्रेमाने. आजोबा फिरवत नाहीत नातीच्या जावळातून हात प्रेमाने. बाप सुद्धा मोकळा करत नाही उमाळा सासूरवाशीण लेकीला पोटाशी धरून. बाप सुद्धा मोकळा करत नाही उमाळा सासूरवाशीण लेकीला पोटाशी धरून. भाऊ दचकतो बहिणीच्या घरी अवेळी पाहुणचार घेताना. भाऊ दचकतो बहिणीच्या घरी अवेळी पाहुणचार घेताना. मायचे सुद्धा थरथरतात ओठ. मायचे सुद्धा थरथरतात ओठ कीर्तिवंत पुत्राच्या कपाळाचा मुका घेताना. मायचे सुद्धा थरथरतात ओठ कीर्तिवंत पुत्राच्या कपाळाचा मुका घेताना. असा कसा डसला बलात्कार नावाचा विषाणू साऱ्याच निर्जंतुक नात्यांना. कसा डसला विषाणू साऱ्याच निर्जंतुक नात्यांना. सुंदर करणारी कविता. निश्चित 100%. मला वाटतं आपण नात्यांसंदर्भात सातत्यानं बोलतोय. हे शब्द ऐकल्यानंतर प्रत्येकानं प्रत्येकाच्या आयुष्यात हे नातं लगेचच रिलेट करून बघितलेलं असेल आणि खरंच अंगावर काटा आणणारे हे सगळे शब्द आहेत. कारण हेच सगळं जगणं आहे किंवा ह्याच सगळ्या घटना आहेत की अनेकदा आपल्या कानावर पडतात आणि कुठेतरी भीती वाटायला लागते की आपण सुद्धा याच टोकानं विचार करायला लागू की काय. पण मला वाटतं योग्य वेळी सावध होऊन आपण सुद्धा त्यातला समतोल नात्यांमधला निश्चित साधायला हवा आणि ह्या अशा शब्दांमधून आपल्याला ती ताकद मिळते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच कविता ताकद देऊन जातात असं जे म्हणतात त्याचं हे छान उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही की विचारांची ताकद आपल्यामध्ये त्या निमित्ताने येते. याच्यानंतर मी सोनाली ताईंकडे येते. बाई आणि नदी यांचा संबंध तसा अनादी काळापासूनचा. बाई आणि नदी यांचा संबंध तसा अनादी काळापासूनचा. आताशा त्यांना स्वतःचा प्रवाह गवसला. आताशा त्यांना स्वतःचा प्रवाह गवसलाय. त्या खळखळतात वाहतात शांत होतात. त्या खळखळतात वाहतात शांत होतात. वाहणं सारखंच असलं तरी अस्तित्व मात्र भिन्न. वाहणं सारखंच असलं तरी अस्तित्व मात्र भिन्न. त्यांना फरक पडत नाही आता पात्र मलिन होण्याचा. त्यांना फरक पडत नाही आता पात्र मलिन होण्याचा. त्यांनी त्यांच्या काठावर बुद्धाला घट्ट बसवले. त्यांनी त्यांच्या काठावर बुद्धाला घट्ट बसवलंय. कुठेही वाहत गेल्या तरी करुणा आणि प्रेम याचा तरंग दिसतो अगदी स्पष्ट. कुठेही वाहत गेल्या तरी करुणा आणि प्रेम यांचा तरंग
दिसतो अगदी स्पष्ट. शेवटी नद्याच त्या शेवटी नद्याच त्या सामावून घेतातच एकमेकींना. बर. शेवटी नद्याच त्या सामावून घेतात एकमेकींना. मग रखरखीत उन्हातला कोरडेपणा पाण्याचं उधाणं सगळं रीत करतात एकमेकींच्या कुशीत. बर. बहुतेक या नद्या अशाच असतात. संगम झाला की एकच वाटतात. क्या बात आहे, किती सुंदर, फार सुंदर. म्हणजे फार सुंदर संकल्पना मुळात डोक्यात आली आणि तितकेच सुंदर शब्द सुद्धा तुम्ही त्याला पूरक असे सगळ्या दिले. भगिनी भावाला कवेत घेणारा हा शेवटचा तुझा जो हे अगदी आहे. म्हणजे डोळ्यासमोर उभं राहतं अक्षरशः. फारच सुंदर, फार सुंदर. याच्यानंतर आपण कविताताईंची छानशी एखादी पुढची कविता ऐकूया. कविता सादर करण्यापूर्वी ज्योत्स्ना राजपूत यांच्या 4 ओळी मला इथे सादर करायच्या वाटतात. त्या म्हणतात की एवढे निर्णय नको घेऊस घाईने, एवढे निर्णय नको घेऊस घाईने, सोसलेले खूप असते दुःख बाईने, सोसलेले खूप असते दुःख बाईने. एकदा समजून घे माणूस आहे ती, एकदा समजून घे माणूस आहे ती, कर तिचा अभ्यास थोडा बारकाईने, क्या बात आहे. तिचा अभ्यास थोडा बारकाईने. वा. तर अशीच बाईची कविता. कवितेचं नाव आहे बाईने वाचायला हवं स्वतःला. बाई कोंबून ठेवते जुन्या नव्या साड्यांसाठी लोखंडी कपाटात. बाई कोंबून ठेवते जुन्या नव्या साड्यांसाठी लोखंडी कपाटात. इच्छा आकांक्षांचं गाठोडं मनातल्या मनात कोंबावं अगदी तसाच. बाई पेटवते चूल फुंकते निखारे, बाई पेटवते चूल फुंकते निखारे, तिच्या मनातील जाळ उतरतोय चुलीत नि बाई होते मोकळी तेवढ्या पुरतीच धगधगत्या आगीतून. बाई घरभर फिरवते केरसुणी, लख्ख करून टाकते घराचा कोपरा न कोपरा. बाई घरभर फिरवते केरसुणी, लख्ख करून टाकते घराचा कोपरा न कोपरा. मात्र कुठल्याच केरसुणीने तिला करता येत नाही निचरा तिच्या मनात रुतलेल्या कटू आठवणींचा. बाई रोजच रांधते वाढते ताट भरभरून मनाचा कोपरा रिता ठेवून, तिला रोजच द्यावी लागते परीक्षा सुगरण असण्याची. बाई धुते कपडे पुसते लादी दळते दळण नि त्याच बरोबर मनात उमलणाऱ्या भावभावनांनाही करते हद्दपार. असंच सुरू आहे वर्षानुवर्षे. मनातील गुंता सोडवण्या इतकीही उसंत मिळत नाही तिला, इतकी तिची गुंतागुंत नात्यांमध्ये. बाईने काढायला हवा वेळ स्वतःसाठी, बाईने काढायला हवा वेळ स्वतःसाठी, राहायला हवं उभं स्वतः समोर, वाचून काढावं स्वतःला पूर्णपणे, नि जमेल तसं होऊन जावं मोकळं स्वतःच्याच गुलामीतून, नि जमेल तसं होऊन जावं मोकळं स्वतःच्याच गुलामीतून. क्या बात आहे. सुंदर सुंदर. म्हणजे फक्तच मगाशी जसं आपण म्हणालो की कामाच्या धबडक्यात तर अडकलेल्या आहातच, पण कुठेतरी विचारांमध्ये सुद्धा गुंतून गेलेल्या असतात बायका. आणि अनेकदा पुन्हा परत पहिल्यापासून विचार करूया हे डोक्यातच येत नाही. पुढे पुढे तो गुंता आपण नेत जातो आणि त्याच्यात अजून अडकत जातो. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण थोडंसं सुरुवातीपासून एखाद्या गोष्टीचा विचार करायला हवा. म्हणजे मग रोजची होणारी चिडचिड आणि रोजच आपल्याला एखादी गोष्ट नकारात्मक वाटण्याकडे पुन्हा एकदा नव्यानं बघता येईल आणि त्यानिमित्ताने थोडंसं जगणं सुद्धा सुसह्य होईल आपल्याच स्वतःच्या मदतीने, असं म्हणायला हरकत नाही. आता आपण वळूयात शालिताईंकडे. आपण सगळ्या महिलांच्या स्त्रियांच्या कविता ऐकल्या, पण प्रत्येक बाईमध्ये एक पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषात एक बाई असते. तर आपल्या मित्रांसाठी सुद्धा एखादी कविता असायलाच हवी. अगदी अगदी. पुरुष समजून घेणं तसं कठीणच, पुरुष समजून घेणं तसं कठीणच, काजळी कोलाहलात दचकतो तोही, काजळी कोलाहलात दचकतो तोही, अनाहूत हुरहुरीने धास्तावतात त्याचेही श्वास, धास्तावतात त्याचेही श्वास, निरर्थ रेखीव शांततेत. येता जाता तो झटकतो स्वतःच, येता जाता तो झटकतो स्वतःच, स्वतःवर रेंगाळणारे नानाविध पोशाखी अंगार. अचानक घोंगावते अगतिकता त्याच्यात विसावणाऱ्या निबर अहंकाराची.
बर. अचानक घोंगावते अगतिकता, त्याच्यात विसावणाऱ्या निबर अहंकाराची तरी गर्दीत तो नित्यनेमाने शोधतो स्वतःत गुदमरणाऱ्या कारुण्याला. तरीही गर्दीत तो नित्यनेमाने शोधतो स्वतःत गुदमरणाऱ्या कारुण्याला. भांबावून धुंडाळतो आसमंत, सैरभैर झिंगतो नियती पिऊन. वात्सल्य झिरपत तेव्हा नवा गर्भच रुजवू बघतो स्वतःतल्या आदिम पुरुषात. वात्सल्य झिरपत तेव्हा नवा गर्भच रुजवू बघतो स्वतःतल्या आदिम पुरुषात. अखेर खालच्या मानेने तो अनुभवत राहतो बेगडी अस्तित्व झळाळी. अखेर खालच्या मानेने तो अनुभवत राहतो बेगडी अस्तित्व झळाळी. मला दुरूनही स्पष्ट दिसते त्याच्या चेहऱ्यावरची चकाकती शून्यता. मला दुरूनही स्पष्ट दिसते त्याच्या चेहऱ्यावरची चकाकती शून्यता. खरंच पुरुषही समजून घेणं तसं कठीणच. क्या बात आहे, किती सुंदर. म्हणजे मगाशी मी जसं म्हणाले किरण येलेंची कविता सादर करताना की बाईला समजून घेणारा पुरुष काय विचार करतो याच्याविषयीचं एक औत्सुक्य असतं. मला वाटतं ह्या शब्दांमधून ते सुद्धा औत्सुक्य आपलं आणखी जागृत होतं की एक बाई सुद्धा पुरुषाविषयी, आपल्या मित्राविषयी किती छान विचार करते. म्हणजे तुमच्या मनात असलेल्या कारुण्याचा सुद्धा बाई विचार करते आणि तुम्ही कशा पद्धतीनं माणूस म्हणून पुढे जाताय याचं सुद्धा एक छान वर्णन या सगळ्या शब्दांमध्ये आहे. खूप चांगली खूण आहे की दुसऱ्यांच्या भावविश्वात उतरतो कवी. 100% त्यामुळे तिला पुरुष मांडता आला ना. अगदी. आणि ते अगदी सूचक असे शब्द सुद्धा त्यात आल्यामुळे ती आणखी मनाला भिडते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. आता मगापासून जसं आपण म्हणतोय आणि या सगळ्या चारही कवयित्रींचे हे सगळे छान छान शब्द सुद्धा आपण ऐकलेले आहेत. खरं तर या सगळ्यामधून जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम करत असताना जय महाराष्ट्राचेच प्रेक्षक असं नाही तर सबंध जे कोणी प्रेक्षक हा सगळा कार्यक्रम बघतायत त्या सगळ्यांनी या महिला दिनाच्या निमित्तानं बाईला समजून घेण्याचा एक वेगळा प्रयत्न जरूर करावा असं आवाहन करण्यासाठीचा आणि असा एक हेतू डोक्यात ठेवूनच खरं तर आजच्या ह्या कार्यक्रमाचा विचार आम्ही केलेला होता. कारण तुम्ही सगळे या चौघींचे सुद्धा शब्द ऐकलेत. त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणेच बाई कशी त्रास सहन करत राहते किंवा कशा पद्धतीनं तिचं आयुष्य सतत झुंजत राहतं याच्या भोवतीच फिरणाऱ्या कविता नव्हत्या. आजच्या काळातली स्त्री काय विचार करते, तिला कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे आणि आपण पुढे जाताना समाज आपल्या बरोबर न्यायचा आहे याचं व्यवस्थित भान असलेले हे सगळे शब्द या चौघींकडून आपण ऐकले. त्यामुळे मला वाटतं जय महाराष्ट्राच्या आमच्या संपूर्ण परिवाराचा जो काही हेतू होता आजच्या महिला दिन विशेष कार्यक्रमाचा तो अगदी छान सार्थ झालाय असं मी नक्की म्हणेन. या निमित्ताने एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगेन किंवा छोटंसं एक आवाहन करेल. म्हणजे एक छान कविता मला सुद्धा आता सादर करायची इच्छा होतीये खरं तर, ती मी करणारच आहे. पण त्याच्या आधीची एक छोटीशी विनंती तुम्हा सगळ्यांना. मी जसं म्हटलं होतं की या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीला गिफ्ट तर जरूर द्या. म्हणजे गिफ्ट काय आम्हाला आवडत नाही तशातला भाग नाही, गिफ्ट जरूर द्या. पण त्याच्याबरोबर जसं छायाताईंनी एक छान शब्द वापरला की तिचा अवकाश तिला देता आलं तर बघा, त्याच्यासाठी प्रयत्न करा. तशीच आणखी एक छोटीशी विनंती करते. आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे आणि त्याच्यावर बऱ्याचदा आपण बघतो की स्त्रियांविषयीचे विनोद सातत्यानं येत असतात आणि आपण हसतो आणि ते फॉरवर्ड करतो. कृपया ही गोष्ट आपण थांबवूया का? कारण यातून सुद्धा समाजभान येत जाणार आहे पुढच्या पिढीला. त्यामुळे आपल्या फॅमिली ग्रुपवर, आपल्या मित्रांच्या ग्रुपवर बाई विषयीचा आलेला विनोद हा खरंच वाचून त्याच्यावर हसणं, तो पुढे पाठवणं गरजेचं आहे का याचा एकदा जरूर विचार करा. आणि स्वतः महिलांनी सुद्धा ही गोष्ट थांबवायला हवी असं मला मनापासून वाटतं. म्हणजे आपल्यावरचा एखादा विनोद आहे आपल्या साडीविषयीचा, आपल्या रोजच्या कामं करण्याविषयीचा, तर तो आपणच का म्हणून पुढे पाठवावा. आपण ह्या गोष्टी थांबवल्या ना तर समोरचा माणूस ते थांबवणार आहे. त्यामुळे हे समाजभान आणि ही जागृती मुळात आपण आपल्यामध्ये आणूया आणि सोशल मीडियावरचे हे जे काही फॉरवर्ड्स आहेत ते कृपया आपण पुढे पाठवणं थांबवूया, त्याचे विनोद करणं थांबवूया. कारण त्यातूनच एक गांभीर्य स्त्रीविषयी विचार करण्याचं येत जाणार आहे आणि मला वाटतं पुढच्या पिढीकडे हा विचार देणं सुद्धा तितकंच आवश्यक असेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या परीनं हा निश्चित प्रयत्न करा अशी एक छोटीशी विनंती तुम्हाला या निमित्तानं करते. आणि आता या शेवटच्या कवितेकडे वळते. किरण येलेंची कविता आहे. खरं तर सुरमई हा शब्द उच्चारल्यानंतर तुमच्या डोक्यात जे काही चित्र उभं राहिलं असेल, तुमच्या डोळ्यासमोर जे काही चित्र आलं असेल ते तसंच ठेवा आणि मग हे शब्द ऐका. तुम्हाला सुरमई माहितीये? तुम्हाला सुरमई माहितीये? बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही.
पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी? अरे तुम्हाला तर सगळंच माहितीये की तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते, तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व करावं ते, किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहिती आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहित नाहीये, तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाहीये, तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाहीये, आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलढाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाहीये. एक सांगतो रागावू नका, एक सांगतो रागावू नका, तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहितीये, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच आणि अगदी तेच बाईच्या. आणि आता याच कवितेसह आणखी एक कविता आपल्याला ऐकायची आहे. म्हणजे आपण छान छान शब्द तर या कवितांचे ऐकलेत, पण कवितांचं महत्व काय आहे हे आता छाईताई आपल्याला सांगणार आहेत, तर त्यांच्याकडून आपण त्याविषयी ऐकूयात. आता कार्यक्रमाचा शेवट आहे, तर या महिला दिनाच्या निमित्ताने कवितेचं औचित्य साधण्यामागे काय हेतू असावा या सगळ्या टीमचा आणि या जय महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांचा किंवा लोकांचा, तर मला असं वाटतं ते विशद करणं इथे जास्त महत्वाचं आहे की कवितेनी काय होऊ शकतं, काय लगेच महिलांमध्ये फार मोठा फरक पडेल की त्यांचं आयुष्य बदलेल असं नाहीये, पण काय होऊ शकतं त्याचा एक अंदाज सांगणारी ही कविता आहे की कबूल आहे कविता कधीच होऊ शकत नाही भाकरीचा पर्याय. कबूल आहे कविता कधीच होऊ शकत नाही भाकरीचा पर्याय, पण बाप नावाचं आभाळ अकस्मात हिसकावून घेतल्यानंतर आईच्या पदराची उब कविताच असते. भर पावसात फुटपाथवर भिजणाऱ्या पोरक्या लेकरांना आपल्या गळक्या झोपडीत आसरा देणारा उस्मान चाचा कवितेचं मूर्तिमंत रूप असतो. एकटेपणाच्या घनगर्द काळोखात आत्मघाताच्या काळ्या कुट्ट डोहात उडी घेण्यापूर्वी साहिरची कविताच ठेवते खांद्यावर मैत्रीचा आश्वास खात. पुन्हा एकदा कबूल करते कविता कधीच नसते भाकरीचा पर्याय, पण कवितेशिवाय भाकरीलाही चव नसते तेही तितकंच खरं आहे. कवितेशिवाय भाकरीलाही चव नसते हेही तितकंच खरं आहे. अगदी 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 म्हणजे कविता ही कशा पद्धतीने आपल्या समोर येऊ शकते, आपल्याला बळ देऊ शकते, ह्याचं एक छान शब्दातलं हे वर्णन आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आजच्या या महिला दिन विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं कविता सादरीकरणासंदर्भातला जो काही जय महाराष्ट्र परिवाराचा हेतू होता तो मला वाटतं या शब्दात आता छानपैकी सादर झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि तुमच्या चौघींच्या उपस्थितीमुळे आणि तुमच्या सादरीकरणामुळे सुद्धा हा कार्यक्रम इतका सुंदर झालेला आहे. जो विचार जय महाराष्ट्राच्या परिवारानं केला होता महिला दिनानिमित्त आपण करूया असा, तो या निमित्तानं सार्थ झालाय असं सुद्धा मी अगदी खात्रीने म्हणते. पुन्हा एकदा तुम्ही चौघीही इथे आलात, आम्हाला वेळ दिलात, इतकं सुंदर सादरीकरण केलं. या महिला दिनाच्या निमित्तानं काही नव्या संकल्पना तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर आणल्यात, त्याच्यासाठी मी मनापासून तुमचे आभार मानते. धन्यवाद. आणि यासह महिला दिन विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबते. बघत रहा जय महाराष्ट्र.